त्या बातमी आहे ती जागा वाटपावरून शिंदे आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू झालेल्या चर्चेची। जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या। विधानसभेत सुद्धा शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात असं म्हणत मंत्री भुजबळांनी जागा वाटपासंदर्भात वक्तव्य केलं। लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर जागा वाटपाची चर्चा माध्यमांमधून करणं योग्य नाही असं म्हणत शंभूराज देसाईंनी भुजबळांना उत्तर दिले। तर भांडा सौख्य भरे असं म्हणत वडेट्टीवारांनी दोघांवर टीका केली आहे। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच। जितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची भूमिका सूत्रांची माहिती। सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार तर शिंदे गटाचे 13 खासदार। जानेवारी शहाच्या उपस्थितीत जागा वाटपावर शिंदे अजित पवारांची बैठक सूत्रांची माहिती। विधानसभेतही समसमान जागा वाटपासाठी अजित पवार गट आग्रही। विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटाला जागा मिळाव्यात भुजबळांची मागणी। अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर आज सायंकाळी आमदारांची बैठक। असे आहेत की अजित पवार जे आहेत ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत काय, आणि त्यामुळे जे आहे या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत। त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणे आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं ते चुकीचं नाही, बरोबर आहे ते मत। शिंदे साहेबांच्या सोबत असणारे 50 आमदार ते सगळे शिवसेनेचे सहयोगी आमदार आहेत। आता हे बघा, मला हा वाद करायचा नाही, आमचे 50 आहेत तुमचे किती आहेत दाखवा असं कधी म्हटलंय का आम्ही जेव्हा 50 आमदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलो 10 वेळा किमान आम्ही 50च्या 50 जणांनी हात वर करून दाखवलं की आम्ही हे 50 जण आहोत, 1 ते 50। सभागृहामध्ये जेव्हा 172चं बहुमत आलं विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तेव्हा हात वर करून आम्ही मतदान केलेलं आहे। आम्ही 50 जण आमचे उघड आहोत। याचा अर्थ असा मी म्हणत नाही भुजबळ साहेबांनी की तुमचे 40 दाखवा। ही चर्चा ही माध्यमांसमोर सभेमधनं ही करायची नसते। नाही, ते बेमानी करून सत्ता मिळवणाऱ्यांना हर्ष ओरिजिनल असं येतो का ते त्यांना विचारा। त्यांनी जो त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा हर्ष जो आहे इतरांचे घर फोडून इतरांचे पक्ष फोडून असुरी आनंद जर त्यांना मिळत असेल तर त्यांना तो लखलावा आहे। शेवटचा प्रश्न, छगन भुजबळ म्हटले की जेवढे शिंदेंना जागा देणार तेवढ्याच आम्हालाही जागा हव्या लोकसभा आणि विधानसभेत। नाही, आम्ही आता बघू, त्याच्यावर लक्ष आहेच। नांदा लोक म्हणतात नांदा सौख्य भरे, तर भांडा सौख्य भरे आम्ही बघू। दुसऱ्यांच्या घरामध्ये आपल्या बाजूच्या घरामध्ये डोकवायचं नसतं। त्यांच्या घरात काय भांडण चालू आहे, लाठ्यांनी चालू आहे का काठ्यांनी चालू आहे, आम्हाला काय करायचं आहे? आमचा घर संसार बघू द्या ना आम्हाला। लोकच म्हणतील त्यांचे ज्यांना उमेदवार देणार असतील ना ते म्हणतात जाऊ द्या ना आम्हाला कमळावर लढू द्या। उद्धव ठाकरे देखील पंतप्रधान बनू शकतात असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। राहुल गांधी, खरगे किंवा उद्धव ठाकरे कुणीही पीएम बनू शकतात असं राऊतांनी म्हटले। तर पंतप्रधान पदाचे 3 उमेदवार देऊन राऊतांनी देश वाटायचं ठरवलंय का असा सवाल शेलारांनी राऊतांना केलाय। पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत। समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिले सांगा। हमारे पास एक से ज्यादा चॉइस है प्राइम मिनिस्टर के लिए। बीजेपी के पास तो एक ही घिसा पिटा चेहरा है 10 साल से 15 साल से, और क्या है? लोगों को चॉइस तो होना चाहिए ना। ये भी बन सकते हैं, ये भी बन सकते हैं, ये भी बन सकते हैं, राहुल गांधी बन सकते हैं, प्रियंका जी बन सकते हैं, उद्धव ठाकरे बन सकते हैं, या खरगे साहब बन सकते हैं। कितने चेहरे हैं ना, उसमें से एक चेहरा आ जाएगा। नाही, म्हणून हा देश क्या 3 भागामध्ये वाटायचं ठरवलंय त्यांनी। 3 पंतप्रधान पदाचे उमेदवार घेऊन 3 भागात देश वाटवण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न भारत सहन करणार नाही।